अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। तुम्हाला सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप मनापासून स्वागत आहे। तुम्हाला सर्वांच्या नक्कीच चांगल्याच्या स्वामी महाराज पूर्ण करून 13 मार्चला आहे होळी आणि होळी हा वर्षातला असा एक दिवस असतो ज्या दिवशी आपल्या आयुष्यातल्या सगळ्या वाईट गोष्टी, नकारात्मकता, त्याचबरोबर ज्या वाईट लहरी असतात, घरात चिडचिडपणा, या सगळ्या गोष्टींचा आपण या दिवशी होळीमध्ये दहन करत असतो। पण होळी हा दिवस असाही असतो की घरात होणारी चिडचिड, घरात कुणाचं पटत नाही, पती पत्नी असेल, आईचं मुलाशी, आईचं म्हणजे सासू सुनेचं, वडिलांचं मुलाशी, घरात कुणाचं न कुणाचं कायम आपल्या घरात भांडणं होत असतात, कायम वादविवाद होत असतात। अशांनी आपल्या घरात हा उपाय करायचा आहे। बघा, हा उपाय कोणी करायचा आहे की ज्यांचं स्वतःचं घर आहे ना त्यांनी हा उपाय करायचा आहे। ज्यांचं रेंटवर घर आहे त्यांनी हा उपाय करायचा नाही। कारण बऱ्याच वेळेस आपण काय होतं, दुसऱ्यांची जी वाईट शक्ती असते ना ती आपल्या अंगावर ओढून घेतो, विनाकारण आपल्या अंगावर ओढून घ्यायची काहीच गरज नाही। आता सपोज बघा ना, आपल्या मागे काही अडचणी कमी नसतात म्हणून आपण दुसऱ्यांची ओढून घ्यायचे नसतात। दुसरं, सपोज जर तुमचं प्लास्टर चालू असेल, घराचं कन्स्ट्रक्शनमध्ये काम चालू आहे, म्हणजे फरशी बसवायचं राहिलेलं आहे किंवा बाकीचं काही राहिलं असेल, तर त्यामुळे तुम्ही अशा वेळेस तुमच्या घराचा उतारा करू शकतात। उतारा करणं खूप गरजेचं असतं। आपल्या घराला लागलेली जी, आता तुम्ही म्हणाल ताई आम्ही त्या घरात राहायलाच गेलो नाही, पण बघा ना, बऱ्याच वेळेस नजर पण ही खूप वाईट असते, नजर पण चांगली नसते। तुमचं खूप चांगलं चालू आहे आणि अचानक तुमच्या घराला नजर लागते, तुमच्या घरात कुणाचे ना कुणाचे भांडणं व्हायला लागतात, खूप चांगलं चालू आहे। मग तुम्ही जागा घेताय, घर बांधताय, एकदा फ्लॅट घेताय, घर बुक करताय, तुमच्या घरात तणावमुक्त वातावरण सुरुवात होते की तुम्हाला ती नजर लागली, वाईट शक्तींचा प्रभाव तुमच्याकडे जास्त यायला लागला। अशा वेळेस आपल्याला हा उपाय करायचा आहे। आता हा उपाय काय करायचा आहे बघा, हा उपाय आता आपल्याला एक नारळ आहे ना घ्यायचा आहे, तो पूर्णपणे ना अखंड पाहिजे, तो सोललेला नारळ नाही घ्यायचा आहे। आपण होळीच्या दिवशी, होळीमध्ये एक नारळ आपण आपल्या घरात सुख समृद्धी येऊ दे, सुख शांती नांदू दे, लक्ष्मी आपल्या घरात स्थिर होऊ दे, पैसा टिकू दे, आपण आपल्या घरात कुठल्याही प्रकारच्या चांगल्या गोष्टी घडाव्या ह्यासाठी ते नारळ एक टाकणार आहोत। आता हे नारळ आपण होळीमध्ये दहन करणार आहोत। तर अर्थात दुसरं नारळ घ्यायचं आहे आणि त्या नारळावर आपल्याला शेंदुराने त्रिशूळ काढायचा। लक्षात ठेवा, शेंदुराने त्रिशूळ काढायचा आहे। एका बाजूने जेव्हा आपण त्रिशूळ काढणार तो आपल्या देवघरात स्वामींपुढे ठेवायचा, 2 मिनिटं ठेवायचा, महाराजांना प्रार्थना करायची की महाराज, माझ्या आयुष्यात ज्या काही वाईट गोष्टी आहेत, ज्या काही नकारात्मकता आहे, सगळ्या दूर जाऊ दे, ज्या कटकटी आहेत, जी वाईट गोष्टी घडत आहेत, तुमच्या जे कामं होत नाही आहे त्या सगळ्या बाहेर जाऊ दे असं म्हणायचं आहे। आणि घरात सुख शांती नांदू दे, भरभराट होऊ दे, त्याचबरोबर समृद्धी येऊ दे, वाढ होऊ दे, हे सगळं बोलायचं आहे। आणि ते नारळ घ्यायचं, आपल्याला संपूर्ण घरभर फिरवायचा। घरभर फिरून झाल्यानंतर आपल्याला तो तसाच आपला मुख्य दरवाजा आहे, घराच्या बाहेर उभं राहायचं आणि मुख्य दरवाजाच्या बाहेरून तो 7 वेळेस उतरवायचा। आता 7 वेळेस कसं, क्लॉकवाईज उतरायचा। आपला घड्याळ कोणत्या दिशेने फिरतो त्या दिशेने आपल्याला ते नारळ उतरवायचं असतं। 7 वेळेस उतरायचं, मनात काहीच आणायचं नाही, फक्त एकच विचार करायचा की आपल्या ज्या काही वाईट गोष्टी घडताय आपल्यासोबत, आपल्या घरात ज्या काही वाईट गोष्टी करताय, चिडचिड असेल, भांडण असेल, नजर दोष असेल, कुठल्या ना कुठल्या गोष्टी असतातच, त्या गोष्टी घडू नये, ह्या सगळ्या निघून जात आहे ह्या सगळ्या गोष्टी, आणि खूप चांगलं घडायला लागलं आहे, पती पत्नीमध्ये प्रेम वाढायला लागलं आहे, मुलं पण अभ्यास करायला लागले, त्यांना पण कुठल्याही प्रकारचं वाईट दोष, नजर दोष लागत नाही आहे, असं आपल्याला बोलून नंतर मग आपल्याला ते मनात पॉझिटिव्ह विचार आणायचा। हे विचार केलं, 7 वेळेस उतरवलं, सरळ आपण जो कोणी उतरवणार आहे, जे कोणी उतारा करणार आहे, बघा घड्याळासारखं घड्याळ ज्या दिशेने फिरतं ना त्या दिशेने फिरवायचं आहे, उतारा करायचा आहे। जेवढं वरती जाईल ना हात तेवढ्यापर्यंत आपल्याला, म्हणजे मुख्य दरवाजा जो चौकट असते ना, त्या जोपर्यंत वरती जाईल ना तोपर्यंत आपल्याला ना तो वरती घ्यायचा आहे, उतरायचा आहे। लक्षात ठेवा, हा उतारा जो कोणी करतंय, महिला पुरुष कोणी पण, आपल्याला हा नारळ जो उतरून झालाय तो सरळ बाहेर जायचं, होळीमध्ये दहन करायचा। आता दहन केल्यानंतर आणि दहन करताना आणि घरात येताना उतारा झाल्यानंतर आपल्याला कुणाशीही बोलायचं नाही, लक्षात ठेवा, कुणाशी बोलायचं नाही। आता तुम्ही म्हणाल, मैत्रीण भेटली, कोणी भेटलं, काम आवरलं का, झालं का जेवण, यापेक्षा तुम्ही थोडंसं उशिरा जा, रात्री 12 वाजेपर्यंत तुम्ही हा उतारा कधीही करू शकता। थेट आता आपली बघा होळीची पूजा झालेली असेल, स्वयंपाक झालेला असेल, आवरलं असेल आणि आपल्याला हा उतारा आता आपल्याला हा उतारा करायचा आहे। लक्षात ठेवा, कुणाशीच बोलायचं नाही आहे,
ज्यानंतर आपण आपल्या घरात येऊ, आपण ते नारळ दहन करू, जोपर्यंत आपण ते दहन करू घरात येऊ तोपर्यंत आपल्याला कोणाशी बोलायचं नाही आहे. जेव्हा आपण दाराशी येऊ तेव्हा आपल्याला हातपाय धुवून मगच घरात प्रवेश करायचा. आता फ्लॅट सिस्टीममध्ये बाहेर ओलं होतं, ह्या कारणाने आपल्याला हातपाय धुता येणार नाही. मग अशा वेळेस काय करायचं, थोडंसं पाणी ठेवायचं बाहेर ग्लासमध्ये, अंगावर थोडंसं पाणी शिंपडायचं आणि मग घरात आल्यावर हातपाय धुवून घ्यायचे. असं करू शकता तुम्ही. पण ज्यांचं स्वतःचं घर आहे त्यांनी बाहेर, म्हणजे तुम्ही खालच्या फ्लोअरला राहताय किंवा काही असं, तुम्ही मग खाली हातपाय धुवून मग येऊ शकतात. किंवा खाली काही ठिकाणी स्वतःचं घर असलं किंवा कुठं रेंटमध्ये, म्हणजे स्वतःचं घरात आपल्याला खाली पण नळ असतो वगैरे, मग रेंटवर करण्याचा तो प्रश्नच येत नाही. त्यामुळे हा उतार आपल्याला अशा पद्धतीने करायचा आहे. आता लक्षात ठेवा, आपल्याला कुठून बोलायचं नाही. तर जेव्हा आपण महाराजांसमोर नारळ ठेवणार आहोत, तिथे विनंती करणार आहोत आपल्या घरातली सगळी निगेटिव्हिटी जाऊ दे, तो पासून नारळ ठेवल्यापासून तर आपण हातपाय धुपर्यंत आपल्याला अजिबात कुणाशी बोलायचं नाही आहे. मग ते कोणीही बोललं तरी कुणाशी बोलायचं नाही, घरात पण बोलायचं नाही आहे आणि आपल्याला बाहेर पण कोणी बोलेल अशा वेळेस पण बोलायचं नाही. चुकून हुकून जर कोणी असेल, तुम्ही नारळ टाकताय तेव्हा, जेव्हा त्यामध्ये दहन करताय तेव्हा जरी कोणी बोललं तरी अजिबात कोणीशी बोलू नका. हातपाय धुवा, नंतर तुम्ही काय बोलायचं ते बोलू शकता. हातपाय धुतल्यानंतरच बोलायचं आहे. हा उपाय खूप चांगला आहे. आपल्या घरात कधी ना कधी कोणाशी, म्हणजे होतंच, प्रत्येकाच्या घरात होतं, भांड्याला लागतंच. असं नाही आहे का कोणतंच घर नाही आहे, प्रत्येकाच्या घरात ह्या कुरापती होतच असतात. त्यामुळे या होऊ नये. जी निगेटिव्हिटी असते ना आपल्यामध्ये सुद्धा भरलेली, ती निगेटिव्हिटी, जी वाईट शक्ती असते ती पूर्णपणे बाहेर निघावी, याच्यासाठी हा उपाय आहे. आवर्जून करा. बेकार सांगते, सगळ्यांनी आवर्जून करा. तेव्हा खूप महत्त्वाची माहिती, मला तरी असं वाटतं कळकळून महिलांना काय एक असतं ना, आपल्या घरात सुख, शांती आणि समृद्धी नांदावी, याच्यासाठीच महिला प्रत्येक वेळेस प्रयत्न करीत असतात. ह्यासाठी महिलांनी आवर्जून हा उपाय करा, जेणेकरून आपल्या घरात सुद्धा सुख, शांती आणि भरभराट राहावी. एवढंच प्रत्येक महिलाला एक वाटत असतं. म्हणून एक सांगते की आवर्जून करा हा उपाय. तेव्हा झालेली सेवा स्वामी महाराजांच्या निवृत्त करते आणि व्हिडिओ इथेच थांबवते. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. श्री स्वामी.